नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास लेक लाडकी योजना. आता बघा मित्रांनो, आपण याच्या पार्ट 1 मध्ये लेक लाडकी योजना संदर्भात पात्रतेच्या अटी, लागणाऱ्या कागदपत्राच्या अटी, अटी आणि शर्ती आणि ऑफिशियल GR या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ पाहिलेला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनावर मी दिलेला आहे, तो पण पाहून घ्या. आणि हो मित्रांनो, आजच्या या पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की लेक लाडकी योजना अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे कसा, तो फॉर्म भरल्याच्या नंतर द्यायचा आहे कुठे आणि त्याच्या पैशाचं वितरण होणार आहे कसं, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. आणि हो, तुम्हाला या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नेहमी कमेंट करत चला. याच्यामध्ये पहा, हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण याच्यामध्ये सविस्तर माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चला, सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन आला असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती या संदर्भात किंवा याच्याशी निगडीत वेगवेगळ्या योजनेचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. आजपर्यंत ते आपण पाहिलेले नसेल तर चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता. चला वळूयात आजच्या टॉपिककडे. सर्वप्रथम आपण ICDS ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आणि इथं तुम्हाला लेक लाडकी PDF नावाचे एक ऑप्शन दिसते. आता इथं कसं यायचं त्याच्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटला व्हिजिट करा. स्कीम या बटनाला इथे या टॅबला क्लिक करा आणि आता तुम्ही इकडे आलेला आहात. आता इथे क्लिक करा म्हणजे हा फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल आणि या फॉर्मची लिंक डायरेक्टली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्याचबरोबर ह्या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आता सर्वप्रथम आपण हा फॉर्म समजून घेऊयात. याला क्लिक केलेलं आहे मी, इकडे त्याची PDF ओपन झालेली. आता याच्यामध्ये पहा की हा फॉर्म साधारणतः 5 वेळेस भरावा लागतो. आता तुम्ही म्हणाल सर 5 वेळेस कसा, तर बघा याच्यामध्ये इथं दिलेलं आहे पहिला हप्ता. जेव्हा एखाद मुलगी जन्मते तेव्हा फर्स्ट टाइम भरायचा आपल्याला, त्याला म्हणतो आपण पहिला हप्ता. त्यानंतर दुसरा हप्ता, त्यानंतर तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता. तर हे प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा फॉर्म भरावा लागतो. ज्याच्यामध्ये आता पहिला हप्ता तुम्हाला समजलाय. पाचवा हप्ता आहे 18 वर्षाच्या पुढे किंवा लग्न करायच्या टायमिंगला भरला जातो. आणि हे दुसरा, तिसरा, चौथा हा कशाला भरावा लागतो किंवा कधी भरावा लागतो ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वप्रथम आपण इथं वरती येऊयात आणि यांना इथं आपल्याला सांगितलेलं आहे की कोणता हप्ता कधी भरायचा. आता इकडे बघा, पहिलीत गेल्याच्या जन्मानंतर पहिला हप्ता, पहिलीत गेल्याच्या नंतर दुसरा हप्ता, 6वीत गेल्यानंतर तिसरा हप्ता आणि त्यानंतर 8वीत गेल्याच्या नंतर चौथा हप्ता आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक लास्टचा किंवा शेवटचा पाचवा हप्ता आपल्याला भरावा लागतो. तर कोणते हप्ते कधी भरावे लागते हे आपल्याला समजलेलं आहे. आता बघा इथं अनिवार्य माहिती. आता इथे एक पर्सनल म्हणजे तुमची माहिती विचारलेली आहे, ती वैयक्तिक माहिती भरायची. आता याच्यामध्ये बघा लाभार्थी तपशील. लाभार्थी म्हणजे ज्या व्यक्तीला हे लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीसाठीचा तपशील, म्हणजे त्या मुलीचा तपशील. त्याच्यामध्ये लाभार्थीचं नाव, त्या मुलीचं जे नाव असेल तुम्हाला ते इथं भरायचं आहे. पूर्ण नाव भरायचं, ज्याच्यामध्ये तिचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने भरायचंय. आता इथं आहे आधार क्रमांक. जर तुम्ही पहिल्या हप्त्यासाठी अप्लाय करत असाल आणि तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल कुणाचं, त्या मुलीचं, तर तुम्ही हे एम्प्टी सुद्धा ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे असेल तर मी तुम्हाला रेकमेंड करतो की हे भरा तुम्ही. त्यानंतर आहे लाभार्थ्याच्या पालकाचे, आई वडील यांचे नाव. आता वडिलांचं किंवा आईचं दोन्हीपैकी एक नाव लिहा. ज्यांचं नाव लिहिलंय त्यांचा आधार क्रमांक सुद्धा इथं तुम्हाला भरायचा आहे. त्याचबरोबर भ्रमणध्वनी चालू आणि ईमेल ID चालू भरा. म्हणजे याच्याशी निगडीत जर तुम्हाला काही माहिती मेलद्वारे किंवा मोबाईलद्वारे आली तर ती तुम्हाला समजावी, त्यामुळे तुम्ही इथं भरा. त्याचबरोबर इथं सांगितलंय आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावी. हे फॉर्म सोबत तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. आता सेकंड मध्ये आलो तर आपण ऍड्रेस डिटेल. ऍड्रेस डिटेल मध्ये तुम्हाला याच्याशी निगडीत तुमचा पत्ता लिहायचा, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याबद्दलचा हा पत्ता आहे. ज्याच्यामध्ये घर, इमारत, सदनिका क्रमांक म्हणजे काय, हाऊस नंबर, घर नंबर जे असेल ते इथं तुम्ही टाका. त्याचबरोबर कुठल्या रस्त्याला, गल्लीला आहे ते पण आपण टाकू शकतो, परिसर सुद्धा टाकू शकतो. त्याचबरोबर गावाचे नाव सुद्धा इथे मेन्शन करा आणि तुमचं पोस्ट ऑफिस जे असेल ते पण मेन्शन करायला किंवा लिहायला विसरू नका. त्याचबरोबर तालुका, जिल्हा आणि पिनकोड अशी तुम्हाला तुमच्या ऍड्रेस डिटेलची माहिती भरायची आहे. त्याचबरोबर बघा भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो कुठला असेल तो तुम्हाला इथे भरायचा आहे. त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या, म्हणजे तुम्हाला एकूण किती मुलं मुली आहेत हे दोन्ही मिळून जे असतील ते इथं आकडा लिहायचा आहे. 3च्या पुढे चालत नाही. त्यानंतर अर्ज करते आहे. आता अर्ज करते आहे मध्ये बघा हे समजून घ्या. इथं आहे पहिल्या अपत्यासाठी. जर
एखाद्या व्यक्तीला एकच अपत्य असेल तर त्यानं पहिल्या अपत्यासाठी इथं टिक करायचं आहे, किंवा दुसऱ्या अपत्यासाठी असेल तर इथं टिक करायचं आहे, आणि तिसरं जुळ्या अपत्यासाठी तर जुळ्या अपत्य असेल तर इथं टिक करायचं. याच्यानंतर आता बघा, पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे असं आपण म्हणू. तर हे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत यांच्यामधून ते तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकतं. त्याचबरोबर आता पासबुक बघा कुठले देताय तुम्ही, तर याच्यामध्ये त्यांना सांगितलं की सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखविणारे पासबुक प्रत जोडावी. ज्याच्यामध्ये बघा पासबुकमध्ये क्लिअरली अकाउंट नंबर, IFSC कोड मेन्शन असावा, फोटोवर मॅनेजरचा स्टॅम्प, सिग्नेचर सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे, कारण तुमचा परत फॉर्म रिजेक्ट होऊ नये. ह्या गोष्टी बारीक सारीक लक्ष द्या. याच्यामध्ये खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, शाखेचं नाव टाका, आणि बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे का नाही तर इथं आहेला टिक करा. आणि दुसरी गोष्ट, आहेला का टिक करा ते सांगतोय, तुमचं संलग्न नसेल तर संलग्न करून घ्या. आधार बँक लिंक असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पैसे लवकर पडत नाही. ठीक आहे. आता बघा, याच्या पुढे विचारले लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी लाभार्थी अर्ज करत आहे. आता तुम्हाला मी टप्पे सांगितले, पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा. याच्यामध्ये हे सुद्धा सांगितलं की पहिला कधी घ्यायचा आहे, दुसरा कधी घ्यायचा आहे, तिसरा कधी घ्यायचा आहे, चौथा कधी घ्यायचा आहे आणि पाचवा कधी घ्यायचा आहे. तर याच्यापैकी तुम्ही ज्या हप्त्यासाठी अर्ज करताय त्याला इथे तुम्ही टिक करू शकता इथे. त्याचबरोबर इथं तुम्ही दिनांक लिहा, ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय त्या दिवशीचा दिनांक लिहा. ठिकाणमध्ये तुमच्या गावाचं नाव लिहा आणि त्यानंतर इथं लाभार्थी पालक स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी. आता याच्यापैकी तुम्हाला एक कुठलं तरी करायचं. लाभार्थी जर मोठा असेल, दुसरा तिसरा हप्ता उचलणारा, तर ते सही किंवा अंगठा जे काय असेल ते देऊ शकतो, किंवा छोटा असल्यास पालकाची सही, किंवा सही नसेल तर आपण अंगठा सुद्धा घेऊ शकतो. आता बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कागदपत्र सांगितले होते, पण परत एकदा मी तुम्हाला कागदपत्र सांगतो की लागणारे कागदपत्र कुठले समजून घ्या. लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला. आता जन्माचा दाखला तुम्ही कुठून काढता, खेड्यात राहत असेल तर ग्रामपंचायतमधून काढा, किंवा शहरात राहत असेल तर तुमच्या नगरपालिकेतून वगैरे महानगरपालिकेतून तुम्ही घेऊ शकता. हा जन्माचा दाखला घ्या. याच्यासोबत आणखी काही प्रश्न विचारतील की सर हॉस्पिटलचा चालतो का, तर हॉस्पिटलचा चालत नाही. हॉस्पिटलच्या शिवाय हे तुम्हाला सांगितले हे घ्या. त्यानंतर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी नसल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला, म्हणजे हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढा तहसीलमधून. आधार कार्डची झेरॉक्स इथं घ्यायची आहे लाभार्थ्याची. लाभार्थी म्हणजे जी मुलगीसाठी आपण अर्ज करतोय ती, पण तिचं वय जर छोटा असेल किंवा पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करतोय आणि तिचं आधार कार्ड इन केस नसेल तर तुम्ही नाही दिलं तरी चालते. त्यानंतर आहे पालकाचे आधार कार्ड छायांकित प्रत. आता पालक कोण, आई आणि वडील, या दोघांच्या आधार कार्डची एक झेरॉक्स कॉपी सोबत ठेवा. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. आता तुम्हाला मी जसं सांगितलं, मॅनेजरचा सही शिक्का, नाव, त्याच्यावरती तुमचा IFSC कोड, अकाउंट नंबर, ह्या गोष्टी असलेलं पासबुक तुम्ही जोडा, आणि त्याची रंगीत प्रत तुम्हाला जोडायची आहे. त्यानंतर रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी असणं गरजेचं आहे, आणि त्याला साक्षांकित करायचे. साक्षांकित म्हणजे स्वतः सही करा, त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करा. त्यानंतर मतदार ओळखपत्र छायांकित प्रत, म्हणजे हे कधी बघा, शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला. जर मुलीचं वय 18 झालं आणि त्यानंतर लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी तुम्हाला हे पैसे हवे आहेत, तर तेव्हा तुम्ही त्याचं एक मतदान कार्डची कॉपी याच्यासोबत जोडायला विसरू नका. त्याचबरोबर शाळेत शिकत असल्यास त्याचा बोनाफाईड सुद्धा जोडा. आणि तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यावर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यायचे. आणि अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याचे लाभार्थ्याचे स्वघोषणापत्र द्यायचे. आता समजून घ्या की हे सगळे लागणारे कागदपत्र मी तुम्हाला सांगलेत. त्याच्यानंतर आता बघा, अंगणवाडी सेविकेचा यांनी भरावयाची माहिती. आता ही अंगणवाडी सेविका तुमच्या गावातले जे असतील तर तुम्हाला मी हे जो फॉर्म आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिला तो प्रिंट करून घ्यायचा. तुम्हाला कुठलं, हे बघा, हा एक पेज आहे, 9, त्यानंतर 10, 11 आणि हे 12 याच्या प्रिंट घ्यायच्या. तर ही जी माहिती अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती, त्या इथं माहिती ह्या भरतील. त्याच्यामध्ये त्यांचं नाव, मोबाईल, केंद्राचं नाव, कोड, नोंदणीचं प्रमाणपत्र, ह्या सगळ्या माहिती त्या भरतील. तुमचे कागदपत्र जोडलेले सगळे इथं चेक करतील. जे लागू आहे त्याला यस नो करतील. त्यांची स्वाक्षरी, दिनांक आणि ठिकाण ह्या भरतील. त्याचबरोबर मुख्य सेविका जे असेल किंवा अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची माहिती इथं भरतील. आणि हे सगळे कागद जोडून तुमचा हा जो फॉर्म आहे त्यांच्या ऑफिसमध्ये देतील, आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे पडतील. या कागदामध्ये तुम्हाला कुठलीही आणि कसलीही अडचण असली मित्रांनो तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे, कुठला टॉपिक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त
या व्हिडिओला लाईक करा, अडचणी असल्यास कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.